नमस्कार. अकोले तालुक्यातून एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटाचा आक्रोश आज थेट तहसील कार्यालयासमोर उमटला आहे. बाजारात कांद्याला मिळणारा कवडीमोल भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी संकटात आला असून आज अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अकोले तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी कांदा ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव मिळावा व तोट्यात कांदा विकलेल्या सर्वांना 1,500 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळावे या प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलनात उपस्थित असलेल्या शेतकरी नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली असून किसान सभेचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यावर नेमकं काय म्हणाले ते आपण त्यांच्या शब्दात ऐकूया. कांद्याला प्रति क्विंटल 3,000 रुपयाचा हमीभाव हा सरकारच्या वतीनं दिला पाहिजे आणि त्याचबरोबर ज्यांनी तोट्यात कांदे विकले त्यांना 1,500 रुपयाचं अनुदान संबंध महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. या प्रमुख मागण्यांसाठी आज अकोले तहसील कार्यालयावर किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने अत्यंत तीव्र शब्दामध्ये निषेध करत कांदे ओतून आंदोलन करण्यात आलेलं आहे. संबंध महाराष्ट्रभर अशा प्रकारची आंदोलनं किसान सभेच्या वतीनं होत आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा अधिक अंत न पाहता शेतकऱ्यांच्या या मागण्या मान्य कराव्यात अशा प्रकारची मागणी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आम्ही करतो आहोत. डॉक्टर अजित नवले यांनी मांडलेला हा आक्रोश केवळ अकोलेकरांचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभरातील कांदा उत्पादकांचा आहे. आंदोलनात सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, राजाराम गंभीरे यांच्यासह शेकडो शेतकरी आणि महिला कार्यकर्त्यांनी सरकारच्या धोरणांचा धिक्कार केला. दरम्यान केरळचे विरोधी पक्षनेते पिनराई विजयन यांच्यावरील राजकीय कारवाईचा निषेध करत लोकशाही मूल्यांवर होणाऱ्या हल्ल्याविरुद्धही या मंचावरून आवाज उठवण्यात आला. अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत रहा जनसंवाद. धन्यवाद.